सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संघर्ष सामग्री समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व गुणपेतांक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी गजभिये परिवारांकडे 4 बुद्धपुत्रांना भोजनदान देऊन गजभिये परिवारांनी अत्यंत महान आणि असीमस पुण्य संपादन केला आहे। या निमित्ताने उपस्थित पूजनीय भिक्खू ज्ञानरक्षितजी स्थवीर, पूजनीय भिक्खू रत्नदीपजी स्थवीर, पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी व सर्वच गजभिये परिवार, श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आज या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये, या पवित्र नागपूर भूमीमध्ये आज गजभिये परिवारांनी भिक्खू संघाला निमंत्रित करून अत्यंत स्वादिष्ट आणि रुचकर अशा प्रकारचं भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये महान आणि असीमस पुण्य संपादन केला आहे। हा वर्षावासाचा कालावधी आहे आणि या वर्षावासाच्या कालावधीमध्ये दान पुण्य करणे, शीलाचं पालन करणे, प्रज्ञेचा अभ्यास करणे आपल्या जीवनातील महान आणि असीमस कुशल कर्म असतं, पुण्य कर्म असतं। अत्यंत सुंदर अशी धम्मदेशना भंतेंनी आपल्याला आताच दिली। या सांसारिक जीवनामध्ये सुखाचा मार्ग प्राप्त करण्यासाठी तथागतांचा महत्त्वपूर्ण उपदेश आपल्याला सहाय्यक ठरत असतो। कारण मनुष्याच्या जीवनामध्ये जर योग्य प्रकारचा मार्ग, सम्यक मार्ग जर मनुष्याला म्हणजे प्राप्त होत नसेल तर मनुष्य सुखाच्या मार्गाने जीवन जगू शकत नाही। आणि त्यामुळे सम्यक दृष्टीच्या द्वारा योग्य मार्गाची आपण निवड केली पाहिजे। कारण संसारामध्ये अनेक प्रकारचे मार्ग आहेत किंवा अनेक मार्गाने असंख्य लोक म्हणजे जीवन जगत असतात। कोणी कर्मकांडाच्या मार्गाने जीवन जगतो, कोणी अंधश्रद्धेच्या मार्गाने जीवन जगतो, कोणी बुवाबाच्या मार्गाने जीवन जगतो, यज्ञयागाच्या मार्गाने जीवन जगतो। म्हणजे जीवन जगण्याचे वेगवेगळे प्रकार मनुष्याचे या संसारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। परंतु भगवंत असे म्हणतात की सुखपूर्वक जर जीवन जगत असेल तर एका एको मग्गो आर्य अठांगिको मग्गो, आर्य अष्टांगिक मार्गाशिवाय या संसारामध्ये दुसरा कोणताही सम्यक मार्ग नाही, योग्य मार्ग नाही, निब्बाणापर्यंत घेऊन जाणारा मार्ग नाही। आणि त्यामुळे मनुष्याला जर योग्य मार्ग जर प्राप्त होत नसेल तर मनुष्य भरकटत असतो असं भगवंतांनी म्हटलं आहे। आणि आपल्या जीवनामध्ये जे जे काही आपल्याला प्राप्त होत असते, वर्तमान काळामध्ये आपल्याला सौंदर्य प्राप्त होत असेल, वर्तमान काळामध्ये आपल्याला धनसंपदा प्राप्त होत असेल, वर्तमान काळामध्ये भौतिक सर्व प्रकारच्या गोष्टी आपल्याला प्राप्त होत असतील, वर्तमान काळामध्ये आरोग्याचा लाभ आपल्याला प्राप्त होत असेल, तर हे सर्व काही आपल्या जीवनामध्ये वर्तमान काळामध्ये आपण केलेल्या कुशल कर्मामुळे, आपण केलेल्या पुण्य कर्मामुळे आपल्याला प्राप्त झालेलं असतं। पूर्वकर्म सुद्धा आणि वर्तमान काळातील कर्म सुद्धा आपल्या सुखी जीवनासाठी आपल्याला सहाय्यक ठरत असतात। आणि त्यामुळे सदा सर्व काळ भगवंत असे म्हणतात की आपण कुशल कर्म केले पाहिजे, पुण्यकर्म केलं पाहिजे, दान पुण्य केलं पाहिजे। जे जे लोक आपल्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारच्या मार्गाचं अनुसरण करतात तर ते सुखपूर्वक जीवन जगत असतात। केवळ सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्येच म्हणजे योग्य प्रकारच्या मार्गाचं त्यांना अनुसरण प्राप्त होत नाही किंवा सर्वसामान्यच लोक फक्त मार्ग फटकून जीवन जगतात असं नाही आहे। तर भगवंत असे म्हणतात की अनेक लोक या संसारामध्ये वेगवेगळ्या मार्गाने जीवन जगत असतात।
कधी कधी एखादा ज्ञानी मनुष्य सुद्धा मार्ग भटकत असतो, कधी कधी एखादा प्रज्ञावान मनुष्य सुद्धा मार्ग भटकत असतो. एवढंच नव्हे तर भगवंत असे म्हणतात की बोधिसत्व सुद्धा कधी कधी आपल्या पूर्वकर्माच्या बलाने मार्ग भटकत असतो. आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये योग्य मार्ग आपल्याला प्राप्त होणे अत्यंत आवश्यक आहे. कारण अनेक उदाहरण संसारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात की अनेक लोक दुःखी आहेत, अनेक लोक कष्टी आहेत. वेगवेगळ्या प्रकारचं दुःख मनुष्यांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं. आणि काही लोक तर मृत्यूला प्राप्त होतात तरी सुद्धा त्यांना योग्य मार्ग का आहे, चांगला मार्ग का आहे, सुखाचा मार्ग का आहे, हे त्या मनुष्यांना समजत सुद्धा नाही. आणि शेवटी शेवटी अनेक लोक आपल्याला पश्चाताप करताना म्हणजे दिसतात, आणि पश्चाताप करतात ते की आयुष्य संपूर्ण गेलं परंतु सुखाचा मार्ग काही प्राप्त झालेला नाही आहे. आणि असेच लोक मृत्यूला प्राप्त होत असतात. त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपल्या कुशल कर्माच्या बलाने आपल्याला योग्य प्रकार मार्ग प्राप्त होत असतो. आणि तो मार्ग प्राप्त करण्याचा आपण सदोदित प्रयत्न केला पाहिजे. भगवंताच्या संदर्भामध्ये भगवंताची पूर्वकर्म जर आपण बघितली असतील तर भगवंताच्या पूर्वकर्मामध्ये सुद्धा अनेक प्रसंगी आपल्याला तशा प्रकारचे भगवंताचे कर्म सुद्धा खूप कम्म पिलोतिक नावाचं अपदानमध्ये एक सुत्ता आहे. त्या सुत्तामध्ये भगवंताच्या पूर्वकर्माच्या संदर्भामध्ये विस्ताराने म्हणजे चर्चा केल्या गेलेली आहे. कारण भगवंताच्या जीवनामध्ये सुद्धा, कारण कर्माचा जो विपाक आहे, तर भगवंत असे म्हणतात की सर्वसामान्य व्यक्ती असो, प्रवर्जित असो, स्त्री असो, पुरुष असो, भिक्षू असो, भिक्षुणी असो, किंवा श्रोतापन्न व्यक्ती असो, सकृदागामी असो, अनागामी असो, अरहंत असो, प्रत्येक बुद्ध असो किंवा सम्यक संबुद्ध असो, या संसारामध्ये कर्माचा विपाक जो असतो तो कर्माचा विपाक कोणालाही सुटला गेलेला नाही आहे. प्रत्येकाला कर्माचा विपाक असतो. कारण आपण जर जमिनीमध्ये जर बी पेरलं असेल तर त्याचा परिणाम, त्याचा विपाक आपल्याला मिळणार आहे, हे नैसर्गिक सत्य आहे. अगदी तशाच प्रकारे एखादं कर्म जर आपण आपल्या जीवनामध्ये केलं तर त्या कर्माचा विपाक आपल्याला समान रूपाने सारख्या स्वरूपामध्ये मिळत असतो. शुभ मानवाला भगवंत उपदेश करताना शुभ मानवक भगवंताला विचारतो की भगवान, मनुष्य असून सुद्धा म्हणजे सर्वच लोक मनुष्य आहेत, मनुष्यासारखे दिसतात, परंतु भगवान यांच्यामध्ये भिन्नता का आहे? जसं काही काही मनुष्य अत्यंत सुंदर असतात, रूपवान असतात, काही काही मनुष्य बलवान असतात, काही काही मनुष्य श्रीमंत असतात, काही मनुष्य गरीब असतात, काही मनुष्य दुबळे असतात, म्हणजे काही मनुष्य उंच असतात, काही मनुष्य ठेंगणे असतात. म्हणजे मनुष्य असून सुद्धा मनुष्यामध्ये ही विविधता का आहे, मनुष्यामध्ये हा फरक का आहे? तर भगवंत असे म्हणतात शुभमानवकाला की शुभमानवक, या निसर्गामध्ये तू वेगवेगळ्या प्रकारचे फळं पाहतो, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू पाहतो, झाडं पाहतो. आणि फळं जरी असतील, जसं झाडं आहेत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची फळं पाहायला मिळतात, तर सर्व झाडाची फळं सारखी असतात का? तर तो नाही भगवान, सारखी फळं नसतात. तर काही झाडांची फळं छोटे असतात, काही झाडांची फळं मध्यमवर्गीय असतात, काही झाडांची फळं मोठे असतात. मग याला काय कारण आहे? कारण फळ येण्यासाठी समान रूपाने त्याला हवा सुद्धा मिळते, समान रूपाने त्याला उष्णता मिळते म्हणजे ऊन मिळतं, समान रूपाने त्याला पाणी मिळतं, मग समान रूपाने त्याला जमीन आहे, सर्व काही समान आहे. तर यांच्यामध्ये भिन्नता का आहे, काय कारण आहे? तर तेव्हा शुभमानक म्हणतो की भगवान, हा तर बीजाचा परिणाम आहे की ना. बीज जसं असेल तशा प्रकारचं फळ आहे. छोटं बीज असेल, छोट्या झाडाचं तर छोटे फळ असतील, मोठे बीज असेल तर मोठं असेल. तर भगवंत असे म्हणतात की अगदी तशा प्रकारे म्हणजे झाडाचे बीज जसे वेगवेगळे असतात त्यामुळे फळ वेगवेगळे असतात. अगदी मनुष्याच्या संदर्भामध्ये मनुष्याचे कर्म जशा प्रकारचे असतात तशा प्रकारे मनुष्याच्या जीवनामध्ये भिन्नता आपल्याला पाहायला मिळत असते. आणि त्यामुळे व्यवहारामध्ये आपण पाहतो, एका मातेच्या पोटी जरी पुत्र जन्मास आले असतील, समजा 2-3 भाऊ असतील, तर त्या 2-3 भावामध्ये सुद्धा भिन्नता आपल्याला पाहायला मिळते, आहे ना. काही दिसायला खूप सुंदर असतात, काही प्रज्ञावान असतात, बुद्धिवान असतात, काही दीडमूढ असतात, काही मूर्ख असतात, किंवा दिसण्यासाठी काही सुंदर नसतात. आहेत तर एकच, म्हणजे एकाच मातेपित्यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला, परंतु त्यांच्या सर्व गुणामध्ये भिन्नता आपल्याला पाहायला मिळत असते. भगवंत असे म्हणतात, शेती जरी एक असेल तर शेतीमध्ये बी मात्र आपण वेगळ्या प्रकारचं टाकत असतो. मग वेगवेगळ्या प्रकारचं बी असेल तशा प्रकारे त्याला फळ आपल्याला प्राप्त होत असते. अगदी तशाच प्रकारे कर्म जशा प्रकारचे आपले असतात तशा प्रकारचं सुख आणि दुःख आपल्या जीवनामध्ये आपल्याला
प्राप्त होत असते. तर भगवंताने हा जो उपदेश आहे कुब्बकम्म पिलोतिक नावाच्या सुत्तामध्ये म्हणजे अनुतत्त सरोवर अत्यंत रमणीय अशा प्रकारचं सरोवर असतं. तो परिसर सुद्धा अत्यंत रमणीय असतो. तर या रमणीय परिसरामध्ये भगवंत भिक्खू संघाला उद्देशून भिक्षूंना म्हणतात की भिक्षूंनो, मी माझ्या जीवनामध्ये काही अशा प्रकारचे कर्म केलेले आहे की ज्या कर्माचा परिणाम, ज्या कर्माचा विपाक मला सुद्धा म्हणजे सुटलेला नाही आहे. मला सुद्धा त्या कर्माचा परिणाम भोगावा लागतो. आणि त्यामुळे अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. भगवंतावरती चिंचेने आरोप केला, है की नाही? भगवंतावरती सुंदरीने आरोप केला. दत्ताने भगवंताला गर्दकड पर्वतावरती दगड मारला, त्याचा एक चिपुरा भगवंताच्या पायाला लागला. भगवंतावरती नालागिरी नावाच्या हत्तीला देवताने सोडलं. काही लोकांना सुद्धा मारण्यासाठी पाठवलं होतं. तर हे सर्व उदाहरण जेव्हा भगवंताला भिक्षू विचारतात, तर भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, हा माझ्या पूर्वकर्माचा परिणाम आहे. अगदी त्याच्यामध्ये सुद्धा एक कर्म भगवंताने सांगितलं की भगवंत बोधिसत्व असताना 6 वर्षापर्यंत आपण बघतो की 6 वर्ष सिद्धार्थ गौतमाने तपश्चर्या केलेली आहे. आणि 6 वर्ष तपश्चर्या करून म्हणजे 6 वर्षाचा हा जो प्रदीर्घ काळ आहे, कारण 6 वर्षाचा काही साधा काळ नाही आहे, प्रदीर्घ काळ आहे. 6 वर्षापर्यंत सिद्धार्थ गौतम म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गाने मार्गक्रमण करतात. त्या ठिकाणी वर्तवैकलाचा मार्ग ते स्वीकारतात, देहदंडाचा मार्ग स्वीकारतात, कमी भोजन करण्याचा मार्ग स्वीकारतात. म्हणजे त्या काळामध्ये तपस्वींनी मुनींनी ज्या ज्या मार्गाचं अनुसरण केलं, ज्या ज्या मार्गाने त्याने जीवन जगलं, त्या सर्व प्रकारच्या मार्गाचं ते अनुसरण करतात. आलार कालमाचं सांख्य तत्वज्ञान असेल, उदक रामपुतांचं समाधीचं तत्वज्ञान असेल, किंवा अन्य भृगु ऋषींच्या ध्यानाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तपश्चर्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतील, किंवा अन्य ज्या ज्या साधू संन्याशाकडे ऋषीमुनीकडे सिद्धार्थ गौतमाने ज्ञान आत्मसात केलं होतं, त्या ज्ञानाच्या आधाराने मला सम्यक संबुद्धीचा लाभ व्हावा म्हणून सिद्धार्थ गौतमाने बोधिसत्वाने 6 वर्षापर्यंत तपश्चर्या केली होती. 6 वर्षापर्यंत तपश्चर्या केल्यानंतर सुद्धा त्यांना ज्ञान प्राप्त होत नाही. आणि मग ते शेवटी विचार करतात की मी एवढी तपश्चर्या केली, एवढं वर्तवैकल्य केलं, आतापर्यंत जेवढा उपवास तपास केला, शरीराला देहदंड दिला, त्रास दिला, तरी सुद्धा मला सम्यक संबुद्धीचा लाभ झालेला नाही आहे. मग कदाचित हा मार्ग जर माझा मार्ग तर चुकला नाही, किंवा हा मार्ग तर योग्य म्हणजे अयोग्य असेल, तर तेव्हा ते त्या मार्गाला सोडून देतात आणि सुजाता मातेने आणलेली खीर सेवन करतात. आणि पुन्हा ते चिंतन मनन करतात की कदाचित मी 7 वर्षाचा असताना जेव्हा जांभळाच्या झाडाखाली मी आनापान सतीची भावना करत होतो, कदाचित तो तर मार्ग नसेल दुःखमुक्तीचा. आणि पुन्हा सिद्धार्थ गौतम गयेला जातात आणि गयेला तिथे गेल्यानंतर ध्यान मनन चिंतन करतात आणि सम्यक संबोधीला प्राप्त करत असतात. तर भिक्षूंना सांगताना ते म्हणतात की भिक्षूंनो, 6 वर्षापर्यंत मी मार्ग भटकत होतो, कारण 6 वर्षापर्यंत वेगवेगळ्या मार्गाचं मी अनुसरण केलं. मी वयाच्या 7व्या वर्षी असताना आनापान सतीची भावना केली होती. जर तोच मार्ग मी लगेच म्हणजे प्रवर्जित झाल्यानंतर त्या मार्गाचं अनुसरण केलं असतं, तर मला लगेच बुद्धत्वात प्राप्ती झाली असती, मला लगेच मी सम्यक संबुद्ध झाला असतो. परंतु 6 वर्षापर्यंत मी मार्ग भटकत राहिलो. 6 वर्षापर्यंत मला मेहनत करावी लागली, परिश्रम करावे लागले, तरी सुद्धा मला सम्यक संबुद्धीचा लाभ झालेला नाही आहे. तर मग मी तर बोधिसत्व होतो, मी तर ज्ञानी होतो, विद्वान होतो, तरी सुद्धा मला मार्ग का भटकावा लागला? तर भगवंत सांगतात की ते सुद्धा माझ्या पूर्वकर्माचा विपाक आहे, माझ्या पूर्वकर्माचा परिणाम आहे. भगवंत पूर्वकर्माच्या संदर्भामध्ये सांगताना म्हणतात की ज्योतिक नावाचा एक मी मुलगा होतो, आणि ज्योतिक नावाचा तरुण असताना एक कश्यप सम्यक संबुद्ध जेव्हा बुद्धत्वाचा प्रयत्न करत होते, तर बुद्धत्व मी त्यांना असं म्हटलं, मी त्यांना म्हणजे त्यांच्या प्रती त्यांच्या बाबतीमध्ये मी अशा प्रकारचा अकुशल विचार केला की हा तर सिरमुंडा आहे, या सिरमुंड्याला बुद्धत्वाचा काय लाभ होणार आहे, याला कधीही बुद्धत्वाचा लाभ होणार नाही आहे. म्हणजे एका बुद्धाच्या प्रती, एका बोधिसत्वांच्या प्रती मी माझ्या मनामध्ये अशा प्रकारचा अकुशल भाव उत्पन्न केला होता की या सिरमुंड्याला काय सम्यक संबुद्धीचा लाभ होणार आहे. भिक्षूंनो, मी ते केलेलं कुशल कर्म आहे, मी केलेलं ते अकुशल कर्म आहे, पाप कर्म आहे. त्या पाप कर्माच्या कर्माला अनुसरून त्याचा जो विपाक आहे, तर 6 वर्षापर्यंत मला सम्यक संबुद्धीचा लाभ झालेला नाही आहे. तर 6 वर्ष मी भटकत राहिलो.
कारण मी एका बोधिसत्वांच्या प्रती अशा प्रकारचा अकुशल भाव केला की या शिरमुंड्याला काय ज्ञान प्राप्त होणार आहे. म्हणजे अगदी छोटस जरी आपण कर्म केलं असेल, अज्ञानपणामधून कर्म केलं असेल किंवा जाणून बुजून आपण कर्म केलं असेल, तरी सुद्धा त्या कर्माचा विपाक, त्या कर्माचा परिणाम आपल्याला प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की सहज म्हणून किंवा मजाकमध्ये म्हणून किंवा आपण मजाकमध्ये कधी कधी बोलतो किंवा सहज बोलतो किंवा बोलायचं म्हणून बोलतो, तर भगवंत असे म्हणतात की सहज म्हणून सुद्धा आपण कधीही अकुशल कर्म करू नये, वाईट कर्म करू नये. मजाकमध्ये सुद्धा आपण अकुशल कर्म, वाईट कर्म करू नये, कारण त्याही कर्माचा विपाक, त्याही कर्माचा परिणाम आपल्याला आपल्या जीवनामध्ये भोगावा लागत असतो. आणि त्यामुळे सदा सर्व काळ स्मृती संप्रजन्य युक्त राहून आपण आपल्या जीवनामध्ये कायेने कधीही अकुशल कर्म करू नये, वाचेने कधीही अकुशल कर्म करू नये आणि मनाने कधीही अकुशल कर्म करू नये. कारण आपण किंचित जरी आपल्या चित्तामध्ये अकुशल विचार भाव उत्पन्न केला, तर त्याचा परिणाम, त्याचा विपाक आपल्याला तशाच प्रमाणामध्ये प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपण सजग राहिलं पाहिजे, आपण जागरूक राहिलं पाहिजे आणि जागरूक राहून सजग राहून माझ्याकडून कुठल्याही प्रकारचं अकुशल कर्म होणार नाही, माझ्याकडून कोणत्या प्रकारचं वाईट कर्म होणार नाही, असं चिंतन मनन सदा सर्व काळ आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण हा कर्म सिद्धांत आहे, हा निसर्गाचा नियम आहे. जसं कराल तसं भराल, हा निसर्गाचा नियम आहे. आणि त्यामुळे नेहमी आपण चांगले कर्म करावे, कुशल कर्म करावे, पुण्यकर्म करावे. या वर्षाच्या कालावधीमध्ये आपण उपसतशील पालन करावं, शिलाचं पालन करावं, दान पुण्य करावं, प्रज्ञेचा अभ्यास करावा आणि या मानवी जीवनाला सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा. आजच्या या मंगलमय प्रसंगी ही छोटीशी धम्मदेशना देऊन ही देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.